नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप या पुस्तकातील अ, बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. यामध्ये स्वाध्याय 1 मधील 1 ते 23 प्रश्न आपले आतापर्यंत सोडवून झालेले आहेत. आता यापुढील प्रश्न आपण सोडवूया. प्रश्न 24वा. जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी या ओळीतील उद्गारवाचक चिन्हाच्या डावीकडील 6व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? मग याच्या अगोदरच सांगितले, जो आपला उजवा हात आहे त्या बाजूकडून मोजायला चालू करायचं उजवी साईडनं. डावीकडून विचारलं तर डाव्या हातापासून मोजायला चालू करायचं. आपल्याला काय विचारले? उद्गारवाचक चिन्ह इथं आहे. उद्गारवाचक चिन्हाच्या डावीकडील 6वे अक्षर. मग डावीकडील 6वे अक्षर काय आहे? हे डावा हात. मग ह्या साईडला ही डावी बाजू झाली उद्गार चिन्हाच्या. इकडं उजवी साईड झाली, पण इकडं उजव्या साईडला कुठले अक्षरच नाहीत. मग आपण मोजू डावीकडील 6वे अक्षर. 1 2 3 4 5 6. 6वे अक्षर काय आले? द. 6व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर. आता हे 6वे अक्षर आले, याच्या उजवीकडील तिसरे अक्षर. ह्या द ची डावी बाजू ही झाली, ही काय झाली? डावी झाली. आणि ही द ची काय झाली? उजवी बाजू. ही डावी बाजू. ही डावी, ही उजवी. मग उजवीकडील तिसरे अक्षर. द च्या उजवीकडील 1 2 3. द च्या उजवीकडील तिसरे अक्षर काय झाले? मग हे री. म्हणून आता हे पर्याय उत्तर काय आलं आपलं? री. मग उत्तरामध्ये पर्यायामध्ये कोणतं आहे? द ग री पी. म्हणजे हे झालं आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. त्यानंतर प्रश्न 25वा. असाधारण या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणते शब्द तयार होत नाहीत? आता असाधारण हा शब्द आहे, त्याच्यामध्ये धार हा धा आणि र, धा र हा शब्द तयार होतो. सन इथं स आहे का? कुठं आलंय? सा आलंय. न आलंय परंतु सा आलंय. इथं स आलंय का? फक्त एकटं स, म्हणजे हा शब्द तयार होत नाही. सा आहे, धा आहे, हा पण त्या शब्द तयार होतो. त्यानंतर र न हा शब्द तयार होतो. र न म्हणजे हा पण शब्द तयार, म्हणजे तयार होत नाही, होत नसणारा शब्द कोणता आहे? स न. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक जे नाही तेच आपलं उत्तर आहे. तुम्हाला उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 2ला गोल करावं लागेल. अशा प्रकारे इयत्ता 7वीच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता या विषयातील स्कॉलरशिपच्या स्वाध्याय 1 आकलन हा आपला पूर्ण झालेला आहे. भेटू पुढील स्वाध्यायामध्ये पुढील भागात. थँक्यू.